तुम्ही कुठल्याही द्विधा मनस्थितीत असाल किंवा तुम्हाला कळत नसेल की कुठल्या गोष्ट करू, कुठली गोष्ट नको करू किंवा कुठली गोष्ट चूज करू, कुठला पर्सन चूज करू, कुठला जॉब चूज करू, कुठला व्यवसाय चूज करू किंवा व्यवसायात काय करू नको करू, पटकन हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनात घ्यायचा आहे आणि हो, तुमच्या इष्टदेवतेचं नाव घ्यायचं आहे. आपण आता टॅरोकडनं प्रिडिक्शन घेणार आहोत की जो प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे ते होईल की नाही होईल म्हणून. सो लेट्स स्टार्ट. प्रश्न लवकरात लवकर मनामध्ये घ्यायचा आहे की काय आहे. मी तुम्हाला 2 कार्ड दाखवेल. नंबर 1 कार्ड, नंबर 2 कार्ड. जोही प्रश्न असेल एक कार्डला चूज करा, दुसऱ्या कार्डला चूज करा. 1 नंबरवर एक प्रश्न ठेवा, 2 नंबरवर दुसरा प्रश्न ठेवा आणि पटकन आपण चेक करूयात की पहिल्या नंबरसाठी काय गायडन्स आहे आणि दुसऱ्या नंबरसाठी काय गायडन्स आहे. तर फर्स्ट नंबर, ह्या कामामध्ये तुम्हाला इगो खूप वाढेल, इगोस्टिक गोष्टी घडतील, ॲग्रेशन खूप वाढणार आहे तुमचं वालं आणि ॲग्रेशन वाढल्यामुळे सगळ्या गोष्टी फेस करतील. जे प्रॉब्लेम्स येऊ शकतात, खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात, अडथळे निर्माण होऊ शकतात. याच्यासाठी म्हणजे सगळेच तुम्हाला डॉमिनेटिंग करतील किंवा तुमचंही नेचर असं होत जाईल की ही जर गोष्ट केली किंवा तोही पर्सन तुमच्या आयुष्यात आला तर तुम्ही डॉमिनेटिंग होत चालाल किंवा जॉब मिळाला तर त्याच्यामध्ये तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल. सो फर्स्ट ज्यांनी 1 नंबर चूज केला होता त्यांच्यासाठी नोचं कार्ड आहे. सेकंड नंबरसाठी गायडन्स आहे की जर तुम्ही कुठल्याही रिलेशनशिपमध्ये असाल तर तिसऱ्या व्यक्ती जर मध्ये पडला तर ती गोष्ट तुमची सक्सेस होऊ शकते किंवा जॉबमध्ये थर्ड पर्सनने जर तुम्ही रिकमेंडेशन केलं तर तुम्हाला ते होऊ शकतं. आणि व्यवसायामध्येही असं आहे की तुम्हाला मेहनत खूप घ्यायची आहे आणि जे परिवारातले लोक आहेत त्यांना तुम्हाला सोबत घेऊन चालायचं आहे, त्यांच्या मतानुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तर प्रिडिक्शन आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गणेश.